बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. गडिंग्लजमधील संजीवनी कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी नवी संजीवनीच. नामदार हसन मुश्रीफ. गडिंग्लज येथील संजीवनी महिला कृषी विकास व बहुउद्देशीय संस्था, राज इव्हेंट्स, किसान एक्झिबिशन सोसायटी, कृषी विभाग व गडिंग्लज नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर मुश्रीफ यांनी विविध स्टॉलना भेट दिली. यावेळी मुश्रीफ म्हणाले, गेल्या 28 वर्षापासून राज्यस्तरीय अनेक कृषी प्रदर्शने भरवून शेतकरी व संबंधित सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवी संजीवनीच मिळते. त्यांना या प्रदर्शनातून शेतीमधील उत्पन्नाचे नवनवीन प्रयोग आत्मसात करण्यास एक संधी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्याचा गडिंग्लज विभागातील अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. मुश्रीफ यांनी प्रदर्शनात असलेल्या देखण्या बैलजोडीसोबत फोटो घेतला. 150हून अधिक स्टॉल असलेल्या या प्रदर्शनात शेती अवजारे, बी बियाणे, खते, जलसिंचन पद्धती, दुग्ध व्यवसाय, मत्स्योत्पादन, अन्न प्रक्रिया व साठवणूक, पॅकेजिंग पद्धती, नर्सरी, टिश्यू कल्चर, कृषी व्यवस्थापन, शेती अर्थपुरवठा, इन्शुरन्स या संदर्भात तज्ञांकडून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे प्रदर्शन 7 जानेवारी अखेर सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी संयोजक राज डावरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, पृथ्वीराज पाटील, महेश सलवादे, संतोष चिकोडे, प्रशांत शिंदे, राहुल शिरकोळे, अण्णासाहेब देवगोंडा, विनोद बिलावर आदींसह मान्यवर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.